नमस्कार, होममेड नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे आजी सासूच्या पद्धतीने गावठी तुपातलं चिकन. तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलंय. यामध्ये काही कडक पण आहे आणि काही नरम पण भाग आहे. आता हे मी चांगले 1-2 पाण्याने धुवून घेतलं. आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे. तर मसाल्यांमध्ये मी मिरची, हळद, धना पावडर आणि चिकन मसाला आणि त्याच्यासोबत थोडंसं दही वापरणार आहे. तर पहिले मी दही टाकून घेते. दही आपल्याला 3 चमचे टाकायचे. आता मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल मिरची टाकते घरची, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला. आता हे मसाले टाकून घेतले मी. आता याच्यात आपल्याला 1 लिंबू पिळून टाकायचं आहे. मी 1 लिंबू वापरलाय कारण की थोडंसं कच्चच होतं, त्याच्यात रस कमीच निघल. एकदम पिकेला असला तर एक अर्ध टाकलं तरी चालेल. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. मसाले आणि दही चांगले एकत्र करून घ्यायचे आपल्याला, पूर्ण तुकड्यांना लागले पाहिजेत. कारण हे आपल्याला 10-15 मिनिटं मुरत ठेवायचे. हे चांगले एकत्र करून घेतले मी. आता 10-15 मिनिटं आपल्याला झाकून मुरत ठेवायचे. तोपर्यंत मी त्याच्यासाठी लागणारे काही खडे मसाले घेते काढून. हे पहा मी खडे मसाले काढून घेतले. तर त्याच्यामध्ये मी 3 बेडगे मिरच्या घेतल्या, 3 लाल मिरच्या घेतल्या, 5-6 मिरे घेतले, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 4 हिरव्या वेलच्या, 4-5 लवंगा, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतले आणि 2 मोठे चमचे धने घेतले. आणि अजून त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा पांढरे तीळ घेतले आणि 1 चमचा मेथी दाणे घेतले. आता हे आपल्याला तेल न टाकताच थोडेसे भाजून घ्यायचे. कढई तापली आहे. मी पहिल्यांदा खडे मसाले टाकून घेते. मिरच्या आपल्याला नंतर भाजायचे, जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोडेसे तडतड झाले का लगेच काढून घ्यायचे. आता हे मी काढून घेते. आता या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहे. या पण भाजलाय. आता मी काढून घेते. हे पहा मी हे सर्व भाजून घेतलंय. आता हे वाटून घ्यायचंय आपल्याला. तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला कोथिंबीर, आलं आणि लसूण वापरायचं आहे. एक कांडी लसूण घेतलाय मी अजून त्याच्यात, आणि एवढा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे वाटून घ्यायचंय आपल्याला. आता हे मी पाट्या वाटून घेणार आहे. तुम्ही मिक्सर मध्ये वाटलं तरी चालेल. वाटताना थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे पटकन मसाला वाटून जातो. हे पहा असं वाटलंय मी. आपल्याला अजून बारीक करायचं आहे. मी एकदा वाटून घेते परत. हे पहा आपले खडे मसाले मी एकदम बारीक वाटून घेतले. तर आता पहिल्यांदा आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. तर मी पहिल्यांदा कांदा चिरून घेते. त्याच्यासाठी मी 5-6 कांदे घेतले. आता हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. तर मी पहिले चिरून घेते. कांदा चिरून घेतलाय मी. कांदे थोडीशी लहान साईज होती त्याच्यामुळे मग मी 5-6 वापरले. तुम्ही मोठे असले तर 3-4 वापरले तरी चालेल. आता पहिल्यांदा आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई तापली आहे. आता मी त्याच्यात तूप टाकून घेते. तर मी 3 चमचे तूप घेतलंय. आता हे तूप तापले. आपल्याला त्याच्यात पहिल्यांदा कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला लालसर परतून द्यायचा आहे. हे पहा असा कांदा लालसर परतून घेतलाय मी.
आता याच्यात आपल्याला तेजपान टाकायचे 2. मी 3 वापरले, 2 वापरले तरी चालेल. आता हे एकत्र करून लगेच त्याच्यात आपल्याला वाटलेलं वाटण टाकायचं आहे. आता हे पाणी आटोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. हे मी मसाला चांगला पाणी आटोपर्यंत परतून घेतलाय. आता त्याच्यात आपल्याला जे मुरलेलं चिकन होतं ते टाकून द्यायचंय. चिकन पण मस्त मुरलंय. आता मसाला आणि चिकन चांगलं एकत्र करून घ्यायचंय. मसाले चिकन चांगलं मी एकत्र करून घेतलंय. आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. आता हे आपल्याला पाणी न टाकताच 10-15 मिनिटं झाकून शिजून द्यायचं आहे. आणि जाळी थोडासा कमीच ठेवायचा आहे, म्हणजे चिकन खाली लागणार नाही, कारण की आपण पाणी नाही टाकेल त्याच्यामध्ये. 10-15 मिनिटं झाले, मी झाकण काढून घेते. हे आपलं गावठी तुपातलं मस्त असं चिकन तयार झालंय. आता मी हे वाढून घेते. हे आपल्या गावठी तुपातलं मस्त असं चिकन रेडी आहे. तर हे मी माझ्या आजी सासूच्या पद्धतीने बनवलं. एकदा तिकडं मी खाल्लं होतं, मला फार आवडलं होतं. तर मला असं वाटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावा. तर मी करून बघितली आणि आता तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कमेंट केल्यानंतर हाय पण करी जा व्हिडिओ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.